Single sperm contain 4 parts. First part is known as head, second part is known as neck, third part is known as middle piece and fourth part is known as tail. Okay, welcome friend once again to my channel. तर आज आपण बघणार आहे की स्पर्म जो असतो ह्यूमन स्पर्म, ते ह्यूमन स्पर्मचं स्ट्रक्चर कसं आहे, कोणकोणते पार्ट्स आहे जे स्पर्ममध्ये इन्क्लूड होतात, तर सारं काही स्टडी करणार आहे जे स्पर्मशी रिलेटेड आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ चांगला आहे, तुम्हाला जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा आणि जर समजा तुम्हाला डाऊट आणि डिफिकल्टी असली तर मला कमेंटमध्ये जरूर सुचवा. ओके, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर टॉपिक आहे स्पर्म. आपण याला नाव देऊ ह्यूमन स्पर्म. हा आहे आपला टॉपिक. करेक्ट. स्पर्मला दुसरं एक नाव आहे. स्पर्म इज ऑल्सो नोन ॲज स्पर्मॅटोझुआ. ठीक आहे, खूप सारे असले तर स्पर्मॅटोझुआ आणि एक असल्या तर स्पर्मॅटोझू म्हणायचं. ठीक आहे. आता ह्यूमन स्पर्म कसा असतो दिसायला बघा इथे. हा आहे समजा अँटेरियर पार्ट स्पर्मचा, ज्याला आपण हेड कन्सिडर करतो. नंतर असतो नेक रिजन. नंतर आहे हा पार्ट ज्याला म्हणतात मिडल पीस, अशा प्रकारे. आणि नंतरचा जो पार्ट असतो तो आहे टेल रिजन. तर समजा हा आहे टेल रिजन. ठीक आहे. तर हा आहे एक टिपिकल स्पर्म. स्पर्ममध्ये काय काय असते तर इथे असते ॲक्रोझोम नावाचा पार्ट. त्यानंतर इथं असतो न्यूक्लियस जो ओव्हल शेप असतो. इथं असतात सेंट्रिओल, 2 सेंट्रिओल असतात. या भागामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो, याला मिडल पीस असं म्हणतात. ज्या भागामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो त्या भागाला. मायटोकॉन्ड्रिया थोडा वेगळ्या फॉर्ममध्ये सापडतो आपल्याला इथे, त्याला निबेनकर्न असा मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. ठीक आहे. टेल रिजन जो आहे, शेपटी म्हणतो आपण त्याला. तर टेल रिजन 2 प्रकारचे भाग टेल रिजनमध्ये सापडतात. काही भागाला कवरिंग आहे तो मेन पीस, आणि काही भागाला कवरिंग नसते तो पार्ट एंड पीस. तर हे फुल स्ट्रक्चर आहे स्पर्मचं. आता अगोदर बघूया स्पर्मचे पार्ट्स किती आहे. तर स्पर्मचे पार्ट आहे 4. फर्स्ट पार्ट आहे हेड रिजन, सेकंड पार्ट आहे नेक रिजन, थर्ड पार्ट आहे मिडल पीस, आणि फोर्थ पार्ट आहे टेल रिजन. तर ॲक्च्युली स्पर्मला रिजन किती आहे 4. करेक्ट. आता आपल्याला स्टडी करायचे स्पर्मचा प्रत्येक पार्ट, ईच अँड एव्हरी पार्ट स्टडी करायचा आहे 1 बाय 1. ठीक आहे. तर फर्स्ट पार्ट कोणता आहे हेड रिजन. तर हेड रिजनमध्ये काय काय असते तर सगळ्यात अगोदर हेड रिजनला आपण अँटेरियर पार्ट म्हणू शकतो. अँटेरियर आणि ओव्हल शेप्ड पार्ट. कोणता पार्ट आहे तो हेड रिजन. हेड रिजनमध्ये कोणकोणते पार्ट असतात. कोणता पार्ट आहे ॲक्रोझोम. आता ॲक्रोझोममध्ये काय असते तर ॲक्रोझोममध्ये हायलोरोनिडेज नावाचं एन्झाईम असतं. कोणतं एन्झाईम असतं ॲक्रोझोममध्ये हायलोरोनिडेज. एन्झाईमचं नाव महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे कारण की हे एकच्या वॉलला ब्रेक करते. ठीक आहे. तर मग सुरुवातीलाच ॲक्रोझोम नावाचा पार्ट असतो ज्याच्यामध्ये हायलोरोनिडेज नावाचं एन्झाईम असतं. ठीक आहे. दुसरा जो पार्ट आहे हेड रिजनमध्ये तो असतो न्यूक्लियस. स्पर्मच्या हेड रिजनमध्ये म्हणजे समोरच्या भागामध्ये न्यूक्लियस सुद्धा असतो. आता न्यूक्लियस कसा असतो तर न्यूक्लियस हॅप्लॉइड असतो, म्हणजे न्यूक्लियसमध्ये n नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. मग आपण इथं सांगू शकतो स्पर्मचा जो न्यूक्लियस आहे तो हॅप्लॉइड असतो. नंतर एकच आहे म्हणजे सिंगल आहे आणि थोडा लार्ज आहे, थोडा मोठा आहे. ठीक आहे. आता न्यूक्लियस नंतर जर बघितलं आपण तर सेकंड पार्ट येतो नेक रिजन. तर समजा हा नेक रिजन पार्ट आहे, याला स्मॉलेस्ट पार्ट असं म्हणतात. स्पर्मचा स्मॉलेस्ट पार्ट, लहानात लहान पार्ट कोणता आहे स्पर्मचा तो आहे नेक रिजन. नेक रिजनमध्ये किती पार्ट असतात किंवा काय काय असते तर नेक रिजनमध्ये 2 सेंट्रिओल बघायला मिळतात आपल्याला. फर्स्ट आहे प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि सेकंड जो आहे तो आहे
डिस्टल सेंट्रिओल. करेक्ट. आता प्रॉक्सिमल सेंट्रिओल जो असतो हा फर्टिलायझेशन नंतर क्लिव्हेज जी प्रोसेस असते त्या प्रोसेससाठी मदत करतो. आणि डिस्टल सेंट्रिओल जो असतो हा ॲक्झियल फिलामेंट प्रोड्यूस करतो थ्रू आउट द लेंथ ऑफ स्पर्म. ॲक्झियल फिलामेंट हा पार्ट प्रेझेंट असतो. आणि ॲक्झियल फिलामेंट हा कशापासून बनतो? डिस्टल सेंट्रिओलपासून. आता आहे तिसरा पार्ट स्पर्मचा, ज्याला मिडल पीस असं म्हणतात. मिडल पीस म्हणजे स्पर्मचा सेकंड लॉंगेस्ट पार्ट. सेकंड लॉंगेस्ट पार्ट जो असतो त्या पार्टला मिडल पीस असं म्हणतात. आणि हा जवळपास मध्यभागीच असतो मिडल पीस. मिडल पीसमध्ये काय असते तर मिडल पीसमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो. मिडल पीस कंटेन मायटोकॉन्ड्रिया. मिडल पीसमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो आणि हा मायटोकॉन्ड्रिया थोडाफार कसा असतो बघा. हा ॲक्झियल फिलामेंट आहे आणि ॲक्झियल फिलामेंट भोवती मायटोकॉन्ड्रिया गुंडाळलेला असतो असा. तर या मायटोकॉन्ड्रियाला निबेन कर्न म्हणतात. तुम्हाला जर विचारलं स्पर्ममध्ये मायटोकॉन्ड्रिया कोणत्या फॉर्ममध्ये असतो तर तो कॉइल्ड फॉर्ममध्ये असतो. त्याच्यामुळे त्याला निबेन कर्न मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात. ठीक आहे. आणि खूप नॉर्मल टेंडन्सी आहे काय, मायटोकॉन्ड्रियाचं काम असतं स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड करणे. तर आपण इथे लिहू मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड एनर्जी टू स्पर्म. मायटोकॉन्ड्रिया स्पर्मला काय देतो? एनर्जी देतो. आपण इथे लिहिलं मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड एनर्जी टू स्पर्म. मग आता जर स्पर्मला मुवमेंट करायची असेल तर मग एनर्जी कोणत्या पार्टपासून मिळते? मायटोकॉन्ड्रियापासून. मग तुम्ही असं म्हणू शकता मिडल पीस या पार्टला आपण काय म्हणू शकतो? पॉवर हाऊस ऑफ स्पर्म. स्पर्मचं पॉवर हाऊस कोणत्या पार्टला म्हणतात? मिडल पीसला. ठीक आहे. आता मिडल पीस नंतर जो शेवटचा पार्ट आहे तो आहे टेल रिजन. आता टेल हा जो पार्ट आहे याला लॉंगेस्ट पार्ट म्हणतात. The longest part of the sperm is known as tail region. ओके. टेल रिजन जो आहे तर टेल रिजन ॲक्च्युली दोन पार्ट्समध्ये डिवाइड होतो. कसं बघा, टेल रिजन हा इथपासून सुरू होतो आणि इथपर्यंत जातो. करेक्ट. तर हा जो पार्ट आहे ज्याच्यावर कव्हरिंग आहे टेल रिजनचा तर या पार्टला म्हणतात मेन पीस म्हणजे मुख्य भाग. आणि उरलेला जो पार्ट असतो टेल रिजनचा याला म्हणतात एंड पीस. करेक्ट. आणि टेल रिजन हा कशापासून बनलेला असतो? हा फ्लॅजेलम पासून बनलेला असतो. इट इज मेड अप ऑफ फ्लॅजेलम. ठीक आहे. फ्लॅजेलम जी असते तर ही काय करते? स्पर्मला लोकोमोशन करण्यासाठी मदत करते. मग आपण असं म्हणू शकतो टेल इज हेल्पफुल फॉर लोकोमोशन. टेल हा पार्ट स्पर्मला लोकोमोशन करण्यासाठी मदत करतो. ज्यावेळेस स्पर्म फिमेल बॉडीमध्ये पडतो तर फिमेल बॉडीमध्ये पडल्यानंतर स्पर्मला स्विम करत वरच्या दिशेनं जायचं असतं एकच्या दिशेनं. करेक्ट. तर मग एकच्या दिशेनं जाण्यासाठी स्पर्मचं लोकोमोशन होणं आवश्यक असतं. तर लोकोमोशन होण्यासाठी कोणत्या पार्टची मदत होते? टेल रिजनची मदत होते ज्याच्यामध्ये फ्लॅजेलम प्रेझेंट असते. ठीक आहे. तर जर समजा आपल्याला स्पर्मचे कॉमन पॉईंट्स विचारले, स्पर्म कसा आहे कसा नाही, तर आपण त्याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आपण कॉमन लिहू शकतो. बघा आता स्पर्म जो आहे तर तो कोणत्या प्रोसेसमध्ये तयार होतो? स्पर्म तयार होतो स्पर्मॅटोजेनेसिस या प्रोसेसमध्ये. आणि ही प्रोसेस टेस्टीजमध्ये होते. करेक्ट. आता दुसरं जे आहे स्पर्म कसा असतो? फक्त हॅप्लॉइड क्रोमोझोम असतात म्हणजे हॅप्लॉइड आहे. एका सेलपासूनच बनतो म्हणजे युनिसेल्युलर आहे. आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, छोटा आहे म्हणजे मायक्रोस्कोपिक आहे. आणि एकच न्यूक्लियस आहे म्हणजे स्पर्म हा युनिन्यूक्लिएटेड असतो. कसा असतो? युनिन्यूक्लिएटेड. तर हे सगळे पॉईंट स्पर्मशी रिलेटेड आहे. युनिन्यूक्लिएटेड, मायक्रोस्कोपिक, हॅप्लॉइड आणि युनिसेल्युलर. ठीक आहे. अजून एक पॉईंट आहे स्पर्मला आपण इलॉंगेटेड म्हणू शकतो. स्पर्म इज नोन ॲज इलॉंगेटेड पार्ट. कसा पार्ट आहे हा? इलॉंगेटेड पार्ट आहे किंवा सिलेंड्रिकल पार्ट आहे.
इलॉंगेटेड ऑर सिलेंड्रिकल पार्ट. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एग जे असतं ते नॉन मोटाईल असतं, पण स्पर्म जो असतो तो मोटाईल आहे. का मोटाईल आहे? कारण की स्पर्म मुवमेंट करू शकतो किंवा लोकोमोशन करू शकतो, म्हणून त्याला आपण मोटाईल असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता स्पर्मची साईज किती असते? तर स्पर्मची साईज असते 60 मायक्रॉन इन लेंथ. 60 मायक्रॉन एवढी लेंथ असते स्पर्मची. ओके. तर हे कॉमन पॉईंट आहे स्पर्मशी रिलेटेड. कोणकोणते? स्पर्म हा स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेसमध्ये तयार होतो टेस्टिसच्या आतमध्ये. स्पर्म हॅप्लॉइड असतो, युनिसेल्युलर असतो, मायक्रोस्कोपिक आहे आणि युनिन्यूक्लिएटेड आहे. स्पर्म इलॉंगेटेड आहे किंवा सिलेंड्रिकल आहे. स्पर्म मोटाईल असतो. ॲक्च्युली एक जर बघितलं तर नॉन मोटाईल असतं. स्पर्मची साईज 60 मायक्रॉन असते. ठीक आहे. आता हीच पूर्ण समरी जी आहे तर ती आपण इंग्लिशमध्ये बघूया. सो द नेम ऑफ टॉपिक इज ह्युमन स्पर्म, ऑल्सो कॉल्ड ॲज स्पर्मॅटोझू. ओके. Multicellular, it is called as spermatozoa. One single sperm contain 4 parts. First part is known as head, second part is known as neck, third part is known as middle piece, and fourth part is known as tail. Okay, that means actually sperm contain 4 parts: head, neck, middle piece, and tail. Okay, now first part that is called as head region. Head region, it is oval shaped and anterior part. Head region contain the first part that is called as acrosome. Acrosome contain specific or most important enzyme that is called as hyaluronidase enzyme, which helps to break the wall of egg during fertilization. Okay. Head region also contain single, large and oval shaped nucleus. Okay. Nucleus is single, large and oval shaped, and inside the nucleus n number of chromosome is present, hence nucleus is haploid. Okay. Now next part that is called as neck region. Neck region is known as smallest part of the sperm. Neck region is contain 2 centrioles. First centriole is known as proximal centriole and second centriole is known as distal centriole. Proximal centriole helpful for cleavage after fertilization and distal centriole helpful for formation of axial filament throughout the length of sperm. Okay. Now the third part that is called as middle piece. Middle piece, it is second longest part of the sperm. Middle piece contain mitochondria, but mitochondria is spirally coiled, hence it is called as Nebenkern type of mitochondria. Mitochondria provide energy to the sperm for movement, hence middle piece is known as powerhouse of the sperm. Fourth part that is called as tail region. Tail region is known as longest part of the sperm. Tail region is made up of flagellum. Some part of tail region is covered by sheath called as main piece, and some part is not covered by sheath known as end piece. Okay, and tail part is helpful for locomotion. And the common points of sperms are generally sperm produced during spermatogenesis. Spermato means sperm, genesis means formation. That means formation of sperm is known as spermatogenesis, and this process is take place inside the testes. Okay. Number 2, sperm is haploid, unicellular, microscopic and uninucleated in nature. Sperm is elongated or cylindrical part. Okay. Sperm is motile because it's showing locomotion, and the size of sperm is near about 60 micron in length. Okay. And sperm is known as male gamete. स्पर्म को कहा जाता है मेल गॅमेट. स्पर्मला मेलचं गॅमेट असं म्हणतात. ठीक आहे. तर ही पूर्ण समरी होती स्पर्म बद्दल किंवा शुक्राणूबद्दल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा पूर्ण पोर्शन जो आहे तो चांगल्या आणि इझी पद्धतीने समजला असेल. ठीक आहे. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुमचे जे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ओके. आणि तुम्हाला जर काही डिफिकल्टी किंवा डाऊट असतील ह्युमन रिप्रोडक्शन किंवा या टॉपिकमध्ये तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तुम्हाला जर अजून काही व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा वर आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या लास्टमध्ये सुद्धा तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओ मिळेल. ओके. व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करताना नोटिफिकेशन बेलला ऑन करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.